अक्का, देव येत आहेत. म्हाळसा, माझं मन सांगत आहे की तुझ्या मनात आता या क्षणी जेजुरी सोडून जाण्याचा विचार देखील नाही. मला इथे बघून तुला जे समाधान, जो आनंद झाला आहे तो मला जाणवतो आहे. निघूयात. कोणी कुठेही जाणार नाही. मला म्हाळसेशी बोलायचं आहे. म्हाळसाला काही बोलायचंही नाही आणि तिचे आता जेजुरीत काही उरलेलेही नाही. हेच मला म्हाळसेकडून ऐकायचं आहे. मला तिचे मत ऐकायचे आहे, इतरांचे नाही. म्हाळसा, अगं बोल, तुला काय वाटतंय ते? नाही तर सगळ्यांना वाटायचं की थांबा. कुठला विषय कुठे काढावा ह्याला काही मर्यादा आहेत. आपण आज जाऊन बोलूयात. अंतर्महालात ह्या विषयावर बोलणे इष्ट ठरेल. पण मायानंदा, पुऱ्या आता. श्री खंडेराय म्हणतात ते योग्यच आहे आणि ह्या विषयावर चर्चा करण्याचे हे ठिकाण नव्हे. चला. श्री खंडेराय म्हणजे साक्षात महादेव. त्यांचा राग जर अनावर झाला तर काय होते हे साऱ्या ब्रह्मांडाला ठाऊक आहे. म्हाळसा देवींच्या मातोश्रींना मात्र कदाचित ह्याची कल्पना नसावी. म्हाळसा देवींच्या मातोश्रींचं वागणं चुकीचंच आहे. मला खात्री आहे की श्री खंडेराय म्हाळसा देवींना बोलतं करतील आणि म्हाळसा देवी जेजुरीतच थांबतील. मायानंदा, आपण अत्यंत चुकीच्या वागलेल्या आहात. आपले हे वागणे कुणालाच आवडलेले नाहीये, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. श्री खंडेरायांची क्षमा मागा, ते निश्चितच आपल्याला क्षमा करतील. अक्का, काय झालं? काही नाही.
गणोबा इकडे ये. जी देवा. गणोबा, आम्ही आत असेपर्यंत कोणालाही आतमध्ये येण्याची परवानगी नसेल हे ध्यानात असू द्या. वय देवा. म्हाळसा, चला ये कामाला लागा. चला चला. देवा, म्हाळसा देवी गड सोडून नेवासेला चालले आहेत. दचकली का? काय नाही. अगं दिवे लागण्याची वेळ झाली, असं बसू नाही. आजा असता तर ओरडला असता तुला. वय चुकलंच माझं. मी आता तुझ्यासाठी चंदनपुरी सोडून आले आणि तू मला सांगणार नाहीस? अगं तसं नाही ग. म्हणजे गणोबा काय सांगावा घेऊन आला होता आठवतोय ना? वय म्हाळसाताई गड सोडून चालले आहेत. अगं पर तू का काळजी करते आहेस? अगं पर असं काय झालं असेल ग का त्यांनी गड सोडून जावं? तू विचार करून तुला कळणार आहे का? अगं पर ते इतकं साधं आहे का? म्हाळसाताईसनी देवी समजतात लोक. लोकांचा जीव आहे त्यांच्यावर. इतकं वरीस प्रजेला सांभाळलेलं आहे त्यांनी. त्या जेजुरी सोडून गेल्या तर कसं होईल? आणि देवासनी बी नाही आवडायचं ते. मला ठाव आहे का देवांचा जीव आहे त्यांच्यावर. त्यांना काय वाटल त्या सोडून गेल्या तर? बानू तू काय म्हणती आहेस कळतंय मला, पर आणि एवढंच नाही तर आता पतूर समधी माणसं हत चांगलीच वागली आहेत माझ्या संग. पण म्हाळसाताई जर गड सोडून गेल्या तर समधे मलाच दोष देत्या. समधेसनी असंच वाटल का त्या माझ्यामुळं गेल्या. म्हणजे मला काय सुचत नाही. मला त्यांचा संसार मोडावा असं नाही वाटत ग. आणि त्या जाऊ नये म्हणून त्यांच्या मोर पदर पसराया बी मी तयार आहे. पर असं काही घडू नये ग. हे समजा कुणामुळं घडतंय कळतंय का? त्यांच्या घरची माणसं आली आहेत त्यांच्यामुळं. म्हणजे असं कुणाला बी नावं ठेवू नये ग. अगं आई बाप आहेत ते त्यांचं. राहिलं पर तू विचार करू नकस. देतो दिवा मला. तू आतलं बघ जा. तुझ्या तोंडून माझे नाव उच्चारलेले देखील मला आवडणार नाही. या वाटेवर जात असताना ती व्यक्ती तू असशील याची मी कल्पना देखील केली नव्हती. तुलाही यांनी हेच सांगितलं तर हा माझा अपमान आहे. तिम्माशेठ, आपण मला झालेला प्रकार सविस्तर सांगाल का? असं काय झालं की मी गडावर नसताना आपण हा गड सोडून निघाला होतात?
देवा, खरं तर ह्या निर्णयाशी मी सहमत नाही, पण म्हाळसाला नेवासाला परत न्यावे असा विचार करत होतो. म्हाळसा, तू मला न सांगता नेवासेला जाणार होतीस? हवं तर जा, पण किती दिवसांसाठी चालली आहेस? मी काही बोलू का? आपण म्हाळसेच्या आई आहात, सर्वांना माते समान आहात, तेव्हा प्रथम आपण आसन ग्रहण करावे आणि मग बोलावे. तिम्मा शेठ, आपणही आसन ग्रहण करावे. असू द्या देवा. मी थोडं स्पष्टच बोलते. तुम्ही दुसरा विवाह केला याविषयी तुम्ही आम्हाला काहीही सांगितलं नाही. माझ्या लेकीने तुमच्यावर एवढं प्रेम केलं, एवढी सेवा केली, तुमची एवढी भक्ती केली, पण तिच्या पदरी दुःखच वाटायला आलं. तुम्ही केलेला दुसरा विवाह हा तुम्हाला तिचा आणि आमचा अपमान वाटत नाही का? मी इथे आल्यापासून पाहते, तुमच्या लेखी माझ्या माणसाला काही महत्वच नाही. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. या प्रश्नांची उत्तरे मागणे हा तुमचा अधिकारच आहे. पण त्याआधी मला म्हाळसेला हे विचारायचे आहे की ती नेवासेला काही दिवसांसाठी चालली आहे की कायमस्वरूपी? कारण हे समजून घेणे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ह्यावेळी मी कोणाचेही ऐकणार नाही. मी माळसेला कायम स्वरूपी नेवासेला घेऊनच जाणार आहे. मायानंदा, श्री खंडेरायांशी असे बोलणे उचित नव्हे. तिम्मा शेठ, त्यांना बोलू द्या, पण त्याआधी मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो. मी दुसरा विवाह केला त्याची पूर्वसूचना तुम्हाला दिली नाही, त्याला काही कारण आहे. म्हाळसेशी विवाह झाल्यानंतर मी ह्या संदर्भात म्हाळसेला काही संकेत दिले होते, पण त्या संकेतांचे अर्थ तिच्या लक्षात आले नाही. ह्या संकेतांचे अर्थ तुमच्याही लक्षात आले नाही. तुम्ही असं म्हणू शकता की मी तुम्हाला थेट का नाही सांगितले. हा विवाह विधी लिखित होता. अहो, मी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितलं होतं. तुम्ही काय करताय अजून इथेच? विश्रांती घेणारच होतो, परंतु श्री खंडेराय काय म्हणत असतील याकडे लक्ष असेल तुमचं. हो, कारण हा विषय काही साधा नाही. देवी, मी एक काम करतो, आलोच. थांबा. ह्यावेळी ह्या प्रसंगाला त्यांना सामोरं जाऊ द्या. तुम्ही का मध्ये पडता आहात? श्री म्हाळसा देवी जर नेवासेला गेल्या तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नाही जाणार. श्री खंडेराय कुठल्याही क्षणी काहीही घडवू शकतात आणि काही गोष्टींमध्ये तुम्ही हस्तक्षेप करणं योग्य नाही.
कधी कधी मला वाटतं की तुम्ही हस्तक्षेप करता. जर मला असं वाटतं तर त्यांनाही असं वाटू शकतं. हो का? माझा हेतू मात्र परिस्थिती नियंत्रित करणे असाच असतो. कारण श्री खंडेराय सांब सदाशिव आहेत, भोळे आहेत. कुठल्याही क्षणी कुणालाही शब्द देऊन बसतील. तुम्ही तिथे जाणार नाही आहात. मी भविष्याच्या गर्भात जाऊन पाहू शकतो, याचा अर्थ मी ते सर्वांना सांगावे हे आवश्यक नाही. दुसरं म्हणजे माझ्या लेखी म्हाळसेचे काय स्थान आहे हे केवळ मला आणि म्हाळसेला कळू शकतं. तुम्ही म्हाळसेचे माता पिता आहात म्हणून तिच्या स्वरूपाविषयी तुम्हाला सर्व काही माहीत आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हाळसेला इथून घेऊन जाणे ही खूप मोठी चूक ठरेल. म्हाळसा, तुला खरंच मला आणि जेजुरीला सोडून जायचं आहे का? नाही, मी इथून जाणार नाही. हे काय? अजून बी तू तोच विचार करतीयास? वय ग, म्हणजे मला राहून राहून असं वाटतंय का म्हाळसा ताईसनी जाऊन भेटावं. अगं पर आता पर नाही न काय नाही. मी हात जोडून त्यासनी विनंती करेल का गड सोडून जाऊ नका म्हणून. घ्या, मगापासनं तुला तेच समजवते पण तुझ्या डोसक्यातच जात नाही. तुझं ऐकतील का त्या? अगं पर हत्त बसून विचार करण्यापरीस तर गडावर गेलेलं बरं. तूच म्हणतीस ना देवासनी त्रास झालेला तुला नग हाय, मग का जातीस? तू गेलीस आणि तत तंटा झाला तर काय करणार आहेस? देवासनी काय वाटल? आणि हे इसरू नग त्यांचा आईबाप बी तत आहेत. अगं पर तू हे इसरू नगस का समधे मला बोलला होत्याल. बानाईनं त्यांचा संसार मोडला. मला हे नाही ऐकायचं. असं झालेलं नगा हाय मला.